त्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नाही. हे तातडीनं सरकारनं काम सुरू करावं ही या आमरण उपोषणाच्या माध्यमातून सरकारला सांगणे. तीनही गॅजेट लागू करण्यात यावेत तातडीनं. काय पुरावे हैदराबादमधून आलेत ते पुरावे तातडीनं लगेच लागू करण्यात आले पाहिजेत. गॅजेट आहेत, उगाच गॅजेट सर्टिफाईड पाहिजे, नामकं पाहिजे, शिक्के पाहिजे हे म्हणत बसण्यापेक्षा शिंदे साहेबाच्या समितीनं त्यावेळेस आणलेलं आहे. आडदड साहेबांकडे आमच्या काही अभ्यासकांकडे सुद्धा गॅजेट आहेत, ते पण गॅजेटच आहेत, ते काय वेगळं नाही आहे. द्यायचं असेल तर बहाण्याची गरज पडत नाही सरकारला. त्या आधारावर सुद्धा सरकार सांगू शकतं. या आधारावरती आम्ही निर्णय घेतला की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत म्हणून. परंतु बहाणे आता नको, तुम्हाला वेळ पाहिजे होता, आम्ही तो वेळ दिलेला आहे. व्हॅलिडिटीच्या अडचणी तातडीनं सोडवायच्यात हेही सांगितलं आहे. जी पोलीस भरती आहे, ज्या नोकर भरत्या आहेत, ॲडमिशन आहेत शाळेचे, महाविद्यालयाचे, ह्या ॲडमिशनमध्ये सुद्धा अडचणी यायला लागल्यात पोरांना. अडचणी अशा येतात की कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे असूनही ते ऑप्शन दिलं जात नाही, त्यांना ओपनमध्ये ढकललं जातं. EWचं ऑप्शन दिलं पाहिजे तेही दिलं जात नाही. ECBC तुम्ही दिलंय, ते मराठ्यांना मान्य नव्हतं तरी दिलंय तर त्याचे तुम्ही आता जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिलेअर वेगळं असं मागितल्यामुळं पोरांकडं पहिले प्रमाणपत्र होते ते सरकार आता किंवा कॉलेज असेल किंवा जे काय कुठं नोकर भरती असेल तिथं ते घेतले जात नाही आहे. ते सांगतात की सरकारनं जे नवीन आता सुरू केलं त्यानुसार द्या. म्हणजे बदलत आहे सरकारच, वारंवार शासन निर्णय काढतंय, एकदा ECBC देतंय, दिल्याच्या नंतर आहे तेच म्हणतंय लागू ठेवा, त्याच्यानंतर डायरेक्ट सांगताय की आता ते लागू नाही येत, वेगळं काढा. म्हणजे पोरांचं एक वर्षाचं बर्बाद करायचं ठरवलंय तुम्ही. त्यामुळं ज्यांना जे ऑप्शन आहेत, पहिला की EWS सुरू ठेवावा, ECBC पण ऑप्शन सुरू ठेवा आणि ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत OBCचं सुद्धा ठेवावं. आणि ज्यांच्याकडे ECBC आहे ते प्रमाणपत्र देतील त्यांना 1 महिन्याच्या आत म्हणजे 3 राऊंडमध्ये द्या असं सांगितलेलं आहे. जर त्याच्यात नाही निघालं तर पुन्हा आयुष्य बर्बाद होणार आहे. 6 महिन्याची त्याला मुदतवाढ द्या तुम्ही, की 6 महिन्यात तो आणून दे. मग तेच ऑप्शन पोलीस भरतीला किंवा नोकर भरतीला सुद्धा ठेवा, तो 6 महिन्यात आणून दे. त्या अडचणी यायला लागल्या. ऑप्शन मात्र 3ही ठेवा, EWS, ECBC आणि कुणबी म्हणजे OBCचा. त्याच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्याला तो हो म्हणत, नसेल तर ओपनमध्ये जाईल ना. काय झालंय काही ठिकाणी, काल परभणीचं आलं होतं, आणलं की ते प्रमाणपत्र तुम्हाला सांगितले होते ते कालचे तुमच्यावर ठेवायला दिलेले, मला मीडियात दाखवायचे होतं आज ते. आता कधी आणणार आहेत कुणाला तरी सांगा फोन करून. परभणीचा काल एक विद्यार्थी आला होता, त्याचं पोलीस भरतीमध्ये तो गेलाय, हिंगोलीचा. त्यांनी सांगितलं मी पोलीस भरतीमध्ये गेलो, परंतु ऑप्शन आहेत दिले पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे कुणबीचं. मला सांगितलंय तुला हे जमणार नाही, तू ओपनमध्ये जाय. आणि त्यानेच फॉर्म लिहिला आहे, त्या कोण पोलीस होता ना त्यानेच तो फॉर्म लिहिला आहे. अहो कालचे 4 कागद दिले होते, ते तुम्हाला हिंगोलीचं दाखवलं होतं, ठाण्याचं दाखवलं होतं मी. काल हिंगोलीचा विद्यार्थी आला होता. हे सरकारला सांगणं गरजेचं आहे माझं, की म्हणून त्याला ओपनमध्ये लिहून घेतलं नाही, त्यानेच जे अर्ज लिहिला ते कोण पोलीस होता त्यानं, आणि त्यांनी सांगितलं कर याच्यावर सही, मग जर माझ्याकडं प्रमाणपत्र नाही तर मी ओपनमध्ये जात आहे, हे त्याच्याकडून लिहून घेतलं, सही करून लिहिलं त्याने, सही फक्त घेतली. म्हणजे त्याच्याकडे प्रमाणपत्र आहे, तो दाखवतोय, नसेल त्याच्याकडे व्हॅलिडिटी होईल ना. तुम्ही वेळ द्या ना, 6 महिन्याचा वेळ वाढून द्या त्यांना, म्हणजे त्यांचा लॉस होणार नाही. जसं की कौतुक करायला लागेल त्या बीडच्या SP साहेबांचं, की त्यांनी प्रेस नोट काढली की 3ही ऑप्शन ठेवले. याला म्हणतात गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना न्याय देणं. गोरगरिबांची क्वालिटी असून सुद्धा त्यांना घेतलं जात नाही विनाकारण काही कारण देऊन. म्हणून सरकारला विनंती की तुम्ही EWS पण सुरू ठेवा. EWS तुमच्यामुळं बंद झालेलं आहे, मराठ्यांमुळं नाही. कोणचं माकड काय म्हणतं त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं, कारण ECBC दिल्याच्या नंतर सरकारनं EWS बंद केलं, हे मराठ्यांनी बंद केलेलं नाही. आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की तुम्ही EWS पण सुरू ठेवा. विद्यार्थ्याला EWS मधून जायचं असेल EWS मधून जातील, ECBCतून जायचं असलं तर जातील, कुणबीतून OBCतून जायचं असलं तर जातील. तुम्ही ते ऑप्शन ठेवा. त्याच्याकडे 3ही नसेल तर तो ओपनमध्ये जाईल. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. याच्यानंतर तुम्ही मुलीला शिक्षण मोफत केलं, तुम्ही मुलींना शिक्षण मोफत केलंय, मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही हे तुम्ही व्हॅलिडिटी आत ठेवली. आता तुम्हाला मुलीला मोफत शिक्षण द्यायचं सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांसह.
मग कशाला अट पाहिजे? ते खुलं करून टाका सगळं. मुलींना मोफत शिक्षण म्हणलं की मोफतच, काही अडचण नाही ना तुम्हाला. मोफत इकडं म्हणायचं मोफत. एकदा ते चंद्रकांत दादा पाटील म्हणले होते, आम्ही काय द्यायचं आणखीन समाजाला, आम्ही अमुक दिलं, आम्ही महामंडळ दिलं, सारथी दिली. सारथीतल्या पोरांचे काय हाल आहेत जरा त्यांच्याकडे बोलून बघा. महामंडळातली बी कोणाच्या कशा होत्यात फायली, हे जरा गावखेड्यात जाऊन विचारून बघा. पोरांच्या 2-2 वर्ष झालेत फायलीचे गठ्ठे घेऊन पळत आहेत. म्हणजे आणि चंद्रकांत दादा म्हणले होते की आम्ही मुलींना मोफत शिक्षण केले सगळं, PG ते 2G काय KG पर्यंत सगळं केलं म्हणले. कुठं आहे? कुठं आहे? कितीतरी विद्यार्थी दाखवतो मी या अंतरवालीला. तुम्ही करायचं ना मोफत शिक्षण मुलींना सगळ्याच करा, त्याच्यात भेद करू नका. तुमचं आमचं जरी ठरलं होतं मराठ्यांच्या मुलीला करू, आम्ही सांगितलं होतं सगळ्या जाती धर्माच्या मुलींसाठी करा. लेकरात त्या मुलीत त्या विद्यार्थिनीत भेदभाव नसला पाहिजे, जाती तीड नको आणि नसलाच पाहिजे. हे संस्कार आमच्यावरती सगळ्या मुलींना करा. तेही व्यवस्थित नाही केलं सरकारनं. आता सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता आम्ही तेवढा दिलेला आहे. आमची सरकारला विनंती की तुम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करा. आरक्षणाच्या बद्दल आम्ही ठाम आहेत. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे. कोणाच्या काय हरकती आहेत काय तर आम्हाला माहीत नाही, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. 2004चा कायदा बनवलेला आहे सुशीलकुमार शिंदे सरकारनं. तुम्ही मराठा आणि कुणबी कायदा आहे त्याला दुरुस्ती करा किंवा दुसरा कायदा बनवला तरी आम्हाला हरकत नाही. पण मराठा आणि कुणबी एकच आहे, कारण कुणबींचा व्यवसाय आणि मराठ्यांचा व्यवसाय सारखा आहे. त्यांचे रोटीबिटी व्यवहार पण होतात. त्यांचं समान आहे सगळं. तुम्हाला जे पाहिजे ते, जसे की तुम्ही बाकीच्या जाती अगोदर घेतल्या, काळजी घेतल्या असत्या त्या घेतल्या, त्याच्यानंतर आता 350-400 ज्या झाल्यात त्या तत्सम म्हणून किंवा त्यांचे व्यवसाय सारखे आहेत म्हणून घेतल्यात किंवा तुम्ही काय म्हणून घेतल्यात, त्यांचे निकष आणि आमचे निकष आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहे. तो एक भाग ती पहिल्यापासूनची मागणी, त्याच्यात आम्ही बदल केलेला नाही. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ही